नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मृण्मयी मिलिंद माधव कोकण या अकॅडमीमध्ये आपले स्वागत करते। आज आपण चर्चा करूया 10वीच्या विज्ञान या विषयावर। 10वीची परीक्षा देणाऱ्या सर्व बालमित्रांसाठी हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, मी अगदी खात्रीशीर सांगते, जर का आपले कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्या प्रश्नांची उत्तरं ही अगदी बरोबरच येणार आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची टॉपिक बद्दल चांगली तयारी होईल यात शंकाच नाही। आता टॉपिकला सुरुवात करण्याआधी मला थोडंसं जरा बोलावंसं वाटतं, जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। आता 10वीत जास्तीत जास्त मार्क्स काढणं हा आपल्या सगळ्यांचाच हेतू आहे, पण होतं काय, नेमकं वाचायचं काय, कुठल्या टॉपिकची तयारी करायची, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात। चला तर मग आज आपण ही शंका कायमची दूर करूया। बघा मित्रांनो, सायन्स पार्ट 1 हा 40 मार्क्सला म्हणजे 40 मार्क्सला येणारा पेपर आहे आणि यामध्ये सर्वात वेटेज असणारे म्हणजेच जास्तीत जास्त मार्क्सला विचारले जाणाऱ्या टॉपिकचा आपण सुरुवातीला विचार करू। म्हणजे काय होईल, कमीत कमी टॉपिक्स कव्हर करून सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स काढता येतील। तर आता अशा टॉपिकमध्ये 2 टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये आहे प्रकाशाचे अपवर्तन, ज्याला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणून म्हणतो, आणि दुसरा आहे कार्बनी संयुगे म्हणजेच कार्बन कंपाऊंड्स। तर हे 2 टॉपिक आहेत, हे सर्वात जास्त वेटेज असणारे टॉपिक आहेत आणि जे तुम्हाला कंपल्सरी 7 मार्क्स निश्चितच मिळवून देतील। आता या व्हिडिओच्या शेवटी मी शेवटच्या 3 प्रश्नपत्रिकेवरील प्रश्न सुद्धा कव्हर केलेले आहेत आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच हे मार्क्स कुठेच जाणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आपल्या टॉपिकला। आपला टॉपिक आहे प्रकाशाचे अपवर्तन। आता आपण या टॉपिक मध्ये बघूया की रिफ्रॅक्शन म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे नेमकं काय, प्रकाश अपवर्तनाचे नियम किंवा लॉज, आणि आपल्या नेहमीच्या जीवनात आपल्याला कुठे कुठे बरं हे पाहायला मिळतं। आता मित्रांनो, एक्झाम्पल्स हे खूप महत्त्वाचे असतात, कारण आपण जी थिअरी शिकतो ती कुठे अप्लाय होते हे माहीत असणंही तेवढंच गरजेचं आहे। टॉपिकला सुरुवात करूया। प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। पहिल्यांदा आपण व्याख्या बघून घेऊ। रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय, तर या प्रकाशाचं अपवर्तन जे आहे ते नेमकं कसं होतं। आता बघा, लहानपणापासून आपण प्रकाश बघतो, खिडकीतून येणारं प्रकाशाचं कवडसं आपण लहानपणापासून पाहिलेलं आहे। सूर्यप्रकाशाची येणारी किरणं असं वाटतं की जणू आपल्या ती अंगावर झेपवत आहेत, पण ते कसं वाटतं की प्रकाश आपल्याला कसा दिसतो, तर तो आपल्याला एका सरळ रेषेत येताना दिसतो। तर मग नेमकं आता प्रकाशाचं अपवर्तन कसं होतं, तर बघा, याच्यामध्ये महत्त्वाचं कन्सेप्ट आहे की प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो आणि त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते। बघा, हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात। यामध्ये माध्यम पारदर्शक असणं अतिशय गरजेचं आहे। मीडियम शुड बी ट्रान्सपरंट। ही एक गोष्ट लक्षात घ्या की प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवास करतो त्यावेळेला त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि यालाच म्हणतो आपण प्रकाशाचं अपवर्तन। म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीत ज्या वेळेला प्रकाश किरण वागतात त्यांनाच म्हणतात प्रकाशाचं अपवर्तन। आता हे प्रकाशाचं अपवर्तन नेमकं कसं बरं होतं, आपण या आकृतीच्या माध्यमातून नीट एक्सप्लेन करून घेऊ। आता ही आकृती आपल्या 10वीच्या पुस्तकातलीच आहे आणि एक्झाम्पल सुद्धा आहे, काचेच्या लादीतून होणारं प्रकाशाचं अपवर्तन। म्हणजेच प्रकाश किरण जेव्हा एका काचेच्या लादीतून जातो त्यावेळेला नेमके काय काय बदल घडून येतात आणि हे घडणारे बदल म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। म्हणजेच जेव्हा प्रकाश किरण हवेतून किंवा काचेतून किंवा दुसऱ्या कुठल्याही एका पारदर्शक माध्यमातून ज्या वेळेला प्रवास करतो त्यावेळेला त्याच्यात काय काय बदल होतात हे बदल बारकाईने बघणं म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा अभ्यास करणं। आता बघा बरं, या आकृतीमध्ये 2 वेळा प्रकाशाचं अपवर्तन होतंय। एकदा ज्या वेळेस प्रकाश किरण हवेतून काचेत शिरतं आणि काचेतून
दुसऱ्यांदा ज्यावेळेस पुन्हा हवेत शिरतं. आता बघा बरं, हा जो AB आहे, AB हा आहे आपला प्रकाश किरण. म्हणजे जर का प्रकाश किरण ज्या वेळेस सरळ दिशेने प्रवास करतो त्यावेळेस त्याच्या मार्गक्रमणाची दिशा ही अशी असायला हवी, अगदी सरळ. पण जेव्हा प्रकाश हवेतून काचेत प्रवास करतो त्यावेळेला नेमका तो अगदी सरळ रेषेत न जाता तो थोडासा झुकला जातो. हे बघा असं. म्हणजेच प्रकाशाची जी दिशा आहे ती एका सरळ रेषेत न जाता ही थोडीशी अशी झुकली जाते. आणि जेव्हा हे प्रकाश किरण पुन्हा काचेतून जेव्हा हवेत प्रवेश करतं त्यावेळेस त्याची दिशा जी आहे ही पुन्हा चेंज होते. या पद्धतीने आता प्रकाश किरण जेव्हा हवा माध्यमातून काच माध्यमात प्रवेश करतो त्यावेळेला PQ या बाजूवर, म्हणजे ही जी PQ जी बाजू दिसते त्या PQ बाजूवर N बिंदूपाशी जर का आपण इथे पाहिलं तर प्रकाशाचं हे पहिलं अपवर्तन होतं आणि प्रकाशाचं दुसरं अपवर्तन हे या M बिंदूपाशी होतं. बघा आता इथे दोन महत्वाच्या अशा कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये N बिंदू आणि M बिंदू. जर का N बिंदू आणि M बिंदूला जर का आपण एक असा लंब इमॅजिन केला किंवा परपेंडिक्युलर ज्याला जे म्हणतो तो आपण इमॅजिन केला तर यालाच म्हटलं जातं स्तंभिका. यालाच स्तंभिका असं नाव दिलेलं आहे. आता या स्तंभिकेला छेदणारा हा जो कोन आहे, कोन I आणि कोन R. आता कोन I आणि कोन R हे अनुक्रमे ओळखले जातात आपाती कोन आणि अपवर्ती कोन. आता आपाती कोन म्हणजेच इन्सिडेंट अँगल आणि अपवर्ती कोन म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह अँगल. बघा मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगते की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना ज्या वेळेला ज्या बिंदूपाशी ते छेदतं त्या बिंदूपाशी एक स्तंभिका तयार होते आणि त्या स्तंभिकेपाशी दोन कोन तयार होतात. एक जो असतो तो आपाती कोन जो I आहे आणि दुसरा जो असतो अपवर्ती कोन R आहे. आता बघा बरं, PQ या समांतर प्रतलातून किंवा या समांतर रेषेतून ज्या वेळेला AB चे मार्गक्रमण होतं त्यावेळेला आपाती कोन आणि अपवर्ती कोन हे दोन्ही अगदी विरुद्ध बाजूला असतात आणि विरुद्ध बाजूला असतात त्याच सोबत ते कोन समान देखील असतात. दोन गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा, आपाती कोन आणि अपवर्ती कोन हे एकमेकांना विरुद्ध दिशेने छेदतात किंवा ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात तसेच ते समानही असतात. म्हणजेच इन्सिडेंट अँगल आणि रिफ्रॅक्टिव्ह अँगल बोथ आर इक्वल अँड द अपोजिट अँगल्स. पुन्हा एकदा मी सांगते, आपाती कोन आणि अपवर्ती कोन हे दोन्ही विरुद्ध दिशेला असतात आणि ते समान असतात. असंच रिफ्रॅक्शन किंवा असंच अपवर्तन बघा बरं इथे M बिंदूपाशी होतं ज्या वेळेला प्रकाश किरण हा काचेतून हवा माध्यमात येतो. आणि E जो आहे बघा बरं, जेव्हा प्रकाशाचं दुसऱ्यांदा अपवर्तन होतंय त्यावेळेला E हा अपवर्ती कोन म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह अँगल आहे तर I हा इन्सिडेंट अँगल आहे. आणि या केस मध्ये सुद्धा I इज इक्वल टू E म्हणजेच इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह अँगल. तर आता याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, रिफ्रॅक्टिव्ह अँगल इज इक्वल टू इन्सिडेंट अँगल म्हणजेच आपाती कोन आणि अपवर्ती कोन हे दोन्ही समान असतात तसेच ते एकमेकांना विरुद्ध असतात. एक असं जनरलाइज म्हणून सांगते की प्रकाशाचा हा जो वेग असतो ना मित्रांनो, हा प्रत्येक माध्यमासाठी वेगवेगळा असतो. म्हणजे जर का तुम्ही बघाल तर प्रकाशाचा वेग हा निर्वात व हवा यामधून जास्त असतो. आता निर्वात म्हणजे व्हॅक्यूम. जर का व्हॅक्यूम आणि एअर मध्ये प्रकाशाचा वेग हा जास्त असतो. द स्पीड ऑफ लाईट विच इज मोर इन व्हॅक्यूम अँड एअर. तर पाणी किंवा काच यामध्ये तो कमी वेगाने प्रवास करतो, विच इज समवॉट लेस इन
वॉटर अँड ग्लास. तुम्ही असंही म्हणू शकता. फक्त एक जनरलाइज एक नॉलेज असावं म्हणून सांगते की प्रकाशाचा वेग हा वेगवेगळ्या माध्यमासाठी वेगवेगळा असतो. कधी इन केस परीक्षेला विचारला तर तुम्ही सांगूही शकता. पुस्तकात नाहीये पण तुम्ही जनरलाइज हे लक्षात ठेवू शकता. पुढचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे अपवर्तनाचे नियम, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आता बघा बरं, दोन लॉज आहेत, दोन नियम आहेत. दोन लॉ तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या. हे लॉ जसेच्या तसे परीक्षेत विचारले जातात. अगदी 4 ते 5 मार्क्सला असतात. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात, हे 4 ते 5 मार्क्स कुठेच जाणार नाहीत. त्यामुळे हे दोन लॉज आहेत ते तुम्ही अगदी समजून घ्या आणि पाठ करा. बघा, जास्त पाठ करण्याची गरजही लागणार नाही. जर का तुम्हाला ह्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले ना तर हे जे दोन लॉज आहेत हे तुम्हाला जास्त पाठही करावे लागणार नाहीत. बघा बरं, आता ही आकृती आपल्याला काय सांगते की आता या आकृतीत जसं दाखवलेलं आहे एडी, आता हा जो एडी किंवा एन ज्याला आपण म्हणू, एन हा जो किरण आहे तो आपाती किरण आहे. आपाती किरण म्हणजेच हा इन्सिडेंट रे आहे. आणि एन बी जो आहे हा अपवर्तित किरण आहे, म्हणजेच एन बी जो आहे हा रिफ्रॅक्टिव्ह रेज आहे. आता जसं मी तुम्हाला मागे एक्सप्लेन केलं त्या पद्धतीनेच बघा बरं, पहिला नियम आपल्याला काय सांगतोय की आपाती किरण आणि अपवर्तित किरण एन बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजेच सीडीच्या विरुद्ध बाजूस असतात. म्हणजेच बघा बरं, हा जो एन आहे आणि हा एन बी आहे. आता एन जो आहे हा एन आहे, ज्या वेळेला हा प्रकाशाचा किरण काचेत जातो तेव्हा या एन बिंदूपाशी तो येऊन छेदतो. आता त्या वेळेला ही जी सीडी नावाची स्तंभिका तयार होते, जसं मी तुम्हाला मागे म्हटलं तसं. आणि हे जे इन्सिडेंट अँगल आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह अँगल आहे, म्हणजेच आपाती कोन आणि परावर्तित कोन, हे दोन्ही सीडीच्या विरुद्ध बाजूस असतात. आणि आपाती किरण, अपवर्ती किरण आणि स्तंभिका या एकाच प्रतलात असतात. जे आपण मागच्या डायग्राम मध्ये शिकलोय ना मित्रांनो, तोच पहिला नियम आहे. आपाती किरण, अपवर्ती किरण आणि स्तंभिका या एकाच प्रतलात असतात. म्हणजेच इन्सिडेंट अँगल, रिफ्रॅक्टिव्ह अँगल, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टिव्ह रे अँड नॉर्मल लाईज इन अ सेम प्लेन. दुसरा नियम म्हणजेच दुसरा लॉज काय सांगतो बघा, की दिलेली जी माध्यमं आहेत म्हणजेच हवा आणि काच, ही जी आपली दोन माध्यमं आहेत, या दोन माध्यमांकरता साइन आय आणि साइन आर यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं. इथे आय हा आपाती कोन आहे तर आर हा अपवर्ती कोन आहे. म्हणजेच आपाती कोन आणि अपवर्ती कोन यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं. रेशो ऑफ आय अँड आर इज कॉन्स्टंट, वेअर आय इज अ इन्सिडेंट अँगल अँड आर इज अ रिफ्रॅक्टिव्ह अँगल. बघा बरं, आता हे दोन लॉज आहेत आणि हे दोन लॉज तुम्हाला जसेच्या तसे लिहायचे आहेत. आणि हे दोन लॉज हवं तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा, पुन्हा एकदा बघा, हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. हे लॉज असेच्या असे एक्झाम मध्ये लिहा मित्रांनो, तुमचे मार्क्स कुठेच जाणार नाहीत.